नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आहे दिनांक 8 फेब्रुवारी 2024 आणि आज आपण बघणार आहोत स्पर्धा परीक्षा रिलेटेड टॉप 20 प्रश्न जे असतील TCS IBPS पॅटर्ननुसार. तर याच प्रकारचे प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये बघायला मिळतील. सोबतच या व्हिडिओमध्ये 20 प्रश्न तर असतीलच, पण काही वन लाईनर प्रश्न पण असतील ज्याचा उपयोग तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये बघायला मिळेल. तर आता बघा, व्हिडिओ सुरुवात करण्याआधी आपले आता 4K सबस्क्रायबर झालेत, तर सर्वांचे एकदा मनापासून धन्यवाद. आणि आपला नेक्स्ट टार्गेट आहे येणाऱ्या काही दिवसांपर्यंत आपले 10K सबस्क्रायबर झाले पाहिजेत. तर चॅनलवरती नवीन असाल तर रेग्युलर अपडेटसाठी तुम्हाला काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक पण करायचं आहे. तर आता चला आपण सुरुवात करूया. आता मी तुम्हाला डायरेक्ट घेऊन चलतो आपल्या PDF वरती. तर बघा, तर आज आहे दिनांक 8 फेब्रुवारी 2024 आणि आपण आता टॉप जे महत्त्वाचे प्रश्न आहेत करंट अफेअर्स रिलेटेड ते आता कव्हर करणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न आहे. तर बघा, भारत ऊर्जा सप्ताह 2024 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? तर ऑप्शन आहे तुमच्याकडे महाराष्ट्र, राजस्थान, गोवा की बिहार. तर याचं करेक्ट ऑप्शन काय मित्रांनो? याचं करेक्ट ऑप्शन आहे गोवा या राज्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया. गोवा राज्यात, त्याच प्रश्नाशी रिलेटेड हा दुसरा प्रश्न आहे. गोवा राज्यात आयोजित भारत सप्ताह 2024 उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? प्रमोद सावंत, नरेंद्र मोदी, अमित शाह की अनुराग ठाकूर. तर याचं करेक्ट उत्तर आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न परत त्याच प्रश्नाशी रिलेटेड आहे. कोणत्या कालावधीत गोवा राज्यात भारत ऊर्जा सप्ताह 2024 चे आयोजन करण्यात आले आहे? 5 ते 8 फेब्रुवारी, 3 ते 6 फेब्रुवारी, 7 ते 10 फेब्रुवारी की 6 ते 9 फेब्रुवारी. तर याचं करेक्ट उत्तर काय मित्रांनो? याचं करेक्ट उत्तर आहे 6 ते 9 फेब्रुवारी. चला आता नेक्स्ट प्रश्न बघूया. तर बघा, गुजरात राज्यातील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून कोणाचे नाव देण्यात आले आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, स्पोर्ट रिलेटेड. अमित शहा, नरेंद्र मोदी, निरंजन शहा की सरदार पटेल. तर याचं करेक्ट उत्तर काय आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे निरंजन शहा यांचं नाव आता देण्यात आलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभाग कोणत्या कालावधी दरम्यान राज्यात रस्ता सुरक्षा महिना मोहीम राबवत आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न, महाराष्ट्र स्टेट रिलेटेड आहे. तर बघा, 14 ते 12 फेब्रुवारी, 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी, 10 जानेवारी ते 10 फेब्रुवारी की 16 जानेवारी ते 14 फेब्रुवारी. तर याचं करेक्ट उत्तर असणार आहे, याचं करेक्ट उत्तर आहे 16 जानेवारी ते 14 फेब्रुवारी. खूप इम्पॉर्टंट प्रश्न. त्याच्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट प्रश्न आपण बघणार आहोत. कोणत्या राज्यातील बैतूल येथे ONGC सागरी बचाव केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे? आता बैतूलवरून तुम्हाला लक्षात आले असेल. तर याचे ऑप्शन्स आहेत आपल्याजवळ, बिहार, आसाम, गोवा की राजस्थान. तर याचं करेक्ट उत्तर काय मित्रांनो? याचं करेक्ट उत्तर आहे गोवा या राज्यात. चला आता नेक्स्ट प्रश्न बघूया. क्वेश्चन क्रमांक 7. डस्टेड अपोलो फुलपाखरू देशात पहिल्यांदाच कोणत्या राज्यात आढळून आले आहे? हरियाणा राज्यात, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश की गोवा. तर याचं करेक्ट उत्तर आहे हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये डस्टेड अपोलो हे फुलपाखरू आढळून आले आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक आहे 8. नुकतीच कोणत्या राज्यातील कामाख्या दिव्यलोक मंदिर कॉरिडॉर प्रकल्पाची पायाभरणी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली आहे? आसाम, पंजाब, राजस्थान की मणिपूर. आता याच्यामध्ये सर्वांना माहितीच असेल की कामाख्या मंदिर कुठे आहे. या प्रकारचे प्रश्न पण बऱ्याचदा एक्झाममध्ये आलेले आहेत. तर याचं करेक्ट उत्तर काय मित्रांनो? याचं करेक्ट उत्तर आहे आसाम. नेक्स्ट प्रश्न बघूया. तर प्रश्न क्रमांक 9 बघा. देशातील पहिल्या डिजिटल राष्ट्रीय संग्रहालयाची स्थापना कोणत्या राज्यात होणार आहे? राजस्थान, गुजरात, तेलंगणा की महाराष्ट्र. तर याचं करेक्ट उत्तर काय मित्रांनो? तेलंगणा या राज्यामध्ये स्थापित होणार आहे. चला आता नेक्स्ट प्रश्न बघूया. क्वेश्चन क्रमांक 10. सध्या चर्चेत असलेल्या भौममित्र हा इस्रोचे मिशन कशाशी संबंधित आहे? आता भौममित्र म्हटलं की तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. तर याचं ऑप्शन बघा, चंद्रयान, गगनयान, सूर्यमोहीम की मंगलयान. तर याचं करेक्ट उत्तर काय मित्रांनो? गगनयान या मोहिमेशी भौममित्र हे संबंधित आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. क्वेश्चन क्रमांक 11. सर्वात जास्त अंतराळात राहण्याचा विक्रम कोणत्या देशाच्या ओलेग कोनोनेका यांनी केलेला आहे? चीन, अमेरिका, रशिया की जपान. तर याचं करेक्ट उत्तर काय आहे? रशिया या देशाचे आहेत ते. नेक्स्ट प्रश्न बघूया आपण. क्वेश्चन क्रमांक 12. तर बघा, रशियाच्या ओलेग कोनोनेका यांनी गॅनेडी पोडेलका यांचा किती दिवसाचा अंतराळात राहण्याचा विक्रम मोडलेला आहे? 880, 870, 889 की 878. तर याचं करेक्ट उत्तर आहे 878. नेक्स्ट प्रश्न बघूया. पहिली बिमस्टेक ॲक्वेटिक चॅम्पियनशिप कुठे आयोजित करण्यात आली आहे? पॅरिस, न्यूयॉर्क,
दुबई की नवी दिल्ली? तर याचं करेक्ट उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. तर बघा, व्हिडिओला सुरुवात आणखी समोर जाण्याआधी बघा, माझा टेलिग्राम चॅनल पण आहे, याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही माझ्या टेलिग्राम ग्रुपला पण जॉईन होऊ शकता. बाकीचे जे काही अपडेट्स आहेत आपण तर टेलिग्राम चॅनलवरती प्रोव्हाइड करत असतो. तर चला, आता वन लाईनर काही प्रश्न आहेत ते आपण बघूया. बघा प्रश्न, भुवनेश्वरमधील अलीकडेच बारामुंडा ISBT हे नाव कोणाच्या नावावर ठेवण्यात आलेले आहे? तर कोणाच्या नावावर ठेवले? डॉक्टर BR आंबेडकर यांच्या नावावरती. नेक्स्ट प्रश्न बघा, नुकतीच उत्तर आयर्लंडचे प्रथम मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्यांचं नाव आहे मिशेल ओ'नील. नेक्स्ट प्रश्न, अलीकडे कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी सायप्रसजवळ पाण्याखालील खोऱ्याचा शोध लावलेला आहे? तर त्याचं करेक्ट उत्तर आहे इस्रायल. नेक्स्ट प्रश्न, नुकतेच अंतराळात उडणाऱ्या भारतातील पहिल्या महिला रोबोटचे नाव काय आहे? ऑलरेडी आपण कव्हर केलेला होता प्रश्न. तर यांचं नाव आहे ओम मित्र. कोणते युरोपियन युनियन राष्ट्र अलीकडे डिजिटल व्हिसा ऑफर करणारे पहिले राष्ट्र बनलेले आहे? तर ते आहे फ्रान्स. नेक्स्ट प्रश्न बघूया, अलीकडेच ग्रॅमी अवॉर्ड 2024 मध्ये बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्या अल्बमचं नाव आहे धिस मुवमेंट. लक्षात असू द्या, धिस मुवमेंट या म्युझिक अल्बमने बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम हा अवॉर्ड जिंकलेला आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, देशातील पहिला तांब्याचा बापू टॉवर कुठे बांधण्यात आला आहे? तर त्या राज्याचं नाव आहे बिहार. आता नेक्स्ट प्रश्न आपण बघूया, आणि हा जो प्रश्न आहे मित्रांनो तुम्हाला होमवर्क आहे, म्हणजे याचं तुम्हाला उत्तर काय करायचं कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. खूप सोपा प्रश्न आहे. तर बघा, 66व्या ग्रॅमी पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत अल्बम हा पुरस्कार कोणत्या बँडने पटकावलेला आहे? तर याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, 66व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात कोणत्या भारतीय व्यक्तीने 3 पुरस्कार जिंकले आहेत? तर त्यांचं नाव आहे झाकीर हुसेन. यांनी 66व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात 3 पुरस्कार जिंकलेले आहेत. नेक्स्ट प्रश्न खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, ट्रायचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहेत? तर ट्रायचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत अनिल कुमार लाहोटी. चला नेक्स्ट, आणखी याच्यामध्ये एक प्रश्न तुम्हाला विचारतो, ट्रायची स्थापना कोणत्या वर्षी झाली? याचं उत्तर पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे, किंवा तुम्ही ट्रायचा फुल फॉर्म पण इथे सांगू शकता. नेक्स्ट प्रश्न बघा, राधा रतुरी यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर त्यांचं आहे उत्तराखंड या राज्यात पहिल्या महिला मुख्य सचिवपदी निवड करण्यात आलेली आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत? तर त्या आहेत रितू बहारी. नेक्स्ट प्रश्न बघा, सोशल मीडिया गेमिंग सुरक्षित वापरण्यासाठी कोणत्या राज्याने डिजिटल डिटॉक्स उपक्रम सुरू केलेला आहे? डिजिटल डिटॉक्स हा उपक्रम कोणत्या राज्याचा आहे? तर ते आहे कर्नाटक राज्याचा. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न, अलीकडेच 3 फेब्रुवारी रोजी देशातील पहिली टेहळणी युद्ध नौकादलाच्या ताफ्यामध्ये समाविष्ट करण्यात आली. त्याचं नाव काय? INS संध्यायक. महत्त्वाचा प्रश्न होता. त्याच्यानंतर बघा, भारतीय नौदलाने कोणते वर्ष नौदल नागरिकांचे वर्ष म्हणून घोषित केलेले आहे? तर ते आहे 2024 हे वर्ष. तर नेक्स्ट प्रश्न, आणि हा शेवटचा प्रश्न आहे बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह कोणत्या पक्षाला देण्यात आलेलं आहे? तर ते आहे अजित पवार गट. यांना आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे घड्याळ चिन्ह होते ते इथे देण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, हे होते संपूर्ण MCQ जे तुम्हाला TCS IBPS पॅटर्ननुसार मी इथे कव्हर केलेले होते. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही पण डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, आणि मी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आणि रेग्युलर अपडेटसाठी परत एकदा विनंती, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू व्हेरी मच.